काटला तुला समजत नाही का? हा, खाली फोन करून राहिली रामते ना बिचारी. आता तर कसं तरी बरं झालं मला. नाही व बाई, मग तसाच लावला फोन. लय दिवसाचा तुला आवाजही ऐकला नव्हता. म्हणलं ऐका काय करून राहिली विचारायलाच केला. बाई जवळ बाकू बोलतात का माय आमच्या संग बोलली तर? नको नको बोलू माय बाई, फक्त पण याद आली व बाई. असं वाटते माय पद्माचं काय चालू आहे कसं नाही. लेकर कशी आहे तू बाई? हिवायला आहे बरं माय, हिवलंय पडून राहिलं. लेकराची काळजी घे. हो हो, मी सगळ्याची काळजी घेतो. तू टेन्शन घेऊ नको, मला फोन नको करत जाऊ. नाही व माय करत असतो नाही, पण याद येते व बाई. याद नाही येत काय? पाहुणे बा म्हणतात का? काय म्हणतात? मा संग नाही बोलू देत का? तसं काही नाहीये तो संग. काय 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 पण मी करतच नाही बाई फोन. आई मला लय इकडे त्रास झाला. तुले काय आहे? दादाले आणि बाबाले तर यादही नाही आली दिवाळी झाली म्हणून. जाऊ दे माय, मीच तर कशी दिवस काढून राहिली मला माहित आहे. पद्मा बापाले तर वाटते मॅच केलं, मॅच सांगलं त्या जवळ आले. पण आता देव माने चांगलं यशीन तर काही मी वाईट नाही केलं. चांगलं यशीन तो नवऱ्याला काही मी तर मी वाईट नाही केलं तर देव मला पाप नाही देणार. आशीर्वाद देईन, नाही देईन तर पाप तरी नाही देईन. मी काही वाईट नाही केलं मा पोरीचं, चांगलंच केलं. तर बाप माय बाई त्याच्यासाठी तर दात खाऊन आहे मलावर. पाहुणेले माहीतच कसं झालं म्हणते, माहीतच कसं झालं. जाऊ दे आता, माहित कसं झालं काय झालं त्याला माहीत. पण जाऊ दे आई, जे झालं ते चांगलंच झालं. जे झालं ते चांगलंच झालं. पण मला चुकलंच तू म्हणस का बाई. पण जाऊ दे आता, जाऊ दे. लय पुला खालून पाणी गेलं माय, लय त्रास झाला मले. आता मामा सासून समजून सांगलं म्हणून आता माझ्या संग बोलून तरी राहिले. आई नाही तर माझ्या संग बोलत ना जायचं. तुला काय सांगू मी, परपट्ट्यासारखी राहिली म्हणलं ती मला कळलं धरून मी. माय सासू नाही, माय सासू सासरी आहे व माय. कहून बाई पाहुणा मारे का तुले? ते सासू सासऱ्यानं तरच दिला का? आहे व मा आई, नेटच का तू मारेत गिरत नाही बाई, ते मारत गिरत नाही. पण वागणंच असं बोलणं. माझे सासू सासरे चांगले आहेत. आई माझा सासू सासऱ्या नाही दिला त्रास. माझी सासू बोले अंदी मंदी, आता बरोबर आहे तिला तर चान्सच भेटला ना म्हणून बोले. माझा सासरा नाही व, माझा सासरा काहीच नाही म्हणत. माझा सासरा नाही, माय ननद नाही. तुला तर माहित आहे ती रश्मी काहीच नाही म्हणत. लेकरासारखी आहे ती. वहिनी 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 करते. पण बाई या माणसानं लय त्रास दिला माय मले. आता कसं तरी बरं झालं बाई. आई तुम्हाला काही फोन नको करू देत माय. ते नाही ऐकलं गिकलं त्याला माहीत झालं ना मी तुला फोन करतो का तू आम्हाला फोन येते तो अजून माय बाई मला हे करतील. बरोबर माय बाई काल करतो माय, तू सुखी आहेस ना, खुश राह. याद आली व बाई, याद आली. हे बाय बेत बेत फोन लावले त्या काही घेतले नाहीत. मग अजून मन धुक धुक करे. मायचं मन लय वाईट, मायचं मन लय बेकार आहे. चांगलं नाही वाटत तिला, सारं वाईटच वाटते. मनाले शंका येत जात म्हणून बाई पोरीने फोनच करून नाही घेऊन राहिली म्हणून लावले व बाई. साजरा आहे ना माय, सुखात आहेस ना, सुखात राह माय. लेकराची काळजी घे. लेकराची काळजी घे व बाई. कधी मध्ये एखादं चोरून का होईना फोन करत जाय व बाई. 2 मिनिटाचा सांगत जाय फक्त की आई मी साजरी हाव, बस पावलं मले. मी करत जाईन तुला, तू नको करत जाऊ मले. मम्मी करत जाईन तुला बरोबर, तू नको करू. बाकी कसं आहे बाई? काय म्हणते दादा बाबा? चांगले आहेत? यायले तरी मला याद नाही येत तरी मला येते बाई. चांगले आहे, सारं चांगलं आहे. चांगलं आहे तर वांगला राहणार आहे का? खाणून बसणं काय धंदा आहे? आई आता कसं भागू राहिले? दादाला लागली का नोकरी? करू राहिला काही काम धंदा? का जाऊ बाई, काय तर खायची सवय पडली त्याले. आता गेलता बाई 2 दिवस कोणत्या बँकेत लागला होता बाई. बँकेत काय पतसंस्था नसते का काय त्याच्यात? काही नाही माय 15 दिवसात 8 दिवसातच करते हो बाई. एका ठिकाणी चिटकतही नाही, एका ठिकाणी करतही नाही. त्याला म्हणलं बापा एखादं दुकान गिकान टाक, काही भाजीपाल्याचं दुकान टाक, तर त्याचा अपमान होते माय. म्हणते मी का भाजीपाला ऐकू का? आता काय काय भाजीपाला नाही तर काय ऐकते माय. मला म्हणते मला एखादं मोठं शोरूम टाकून द्या म्हणते. मला प्रेस्टिजले सोबलं पाहिजे म्हणते. मी त्याला म्हणलं कपड्याचं दुकान टाकायचं आहे ना, मग शोरूम कायले उचलचं घरात चालू कर म्हणलं. वजे 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 मोठं करता येते. ऐकत नाही बाई ते पोरग. म्हणते मला मोठं शोरूम टाकून द्या म्हणते. पैसा का त्याचा दगड्या देते का काय सांगाव माय. आता शोरूमले का थोडा पैसा लागते का बाई? जाऊ दे बाई काही करा तिकडे. पण मला काही फोन नको करू जो बाई. आई ठेवतो आई आता. माहिती येईल घरी जाते. उगाच ऐकते घेते तो अजून माभ होती. ठेवतो, तुम्हाला फोन नको करू, मी तुला कळत आहे ना. कोणाचा फोन आहे? पाहुणे आले होते.
कोणाचा नाही माझ्या मैत्रिणीचा. मग एवढं काय घाबरा लागते? पाहू दे फोन. चार्जिंग संपली याची. चार्जिंगच लावत होती. फोन म्हणजे ते रिद्धीची क्लासमेट आहे की नाही ती रिद्धीची क्लासमेट तेजस्विनी. तिच्या मम्मीचा होता काही असेसमेंट होतं स्कूलमध्ये. तर ते काहीतरी होमवर्क विचारायचं होतं म्हणून केलता त्यांनी. मी त्यांना म्हटलं मी पाठवते म्हटलं होमवर्क. हिचं झालं की चार्जिंगला लावते फोन. फोन होता कोणाचा रे? एवढी कोण भेदारली फोन द्यायले? तुझ्या भावाचा तर नव्हता. वाचली बाई. आता त्याने फोन घेतला असता तर नंबर पहिले डिलीट करतो. कॉल हिस्ट्री डिलीट करून टाकते पहिले, नाही तर यांना समजीन आईचा फोन आला होता. मी बाहेर चाललो. हा झाली हिस्ट्री डिलीट. रिडायल मध्ये असेल का नंबर? नाही पण मी फोन लावला. हा तर इथं आहे. इथून पण काढून टाकते. काय चालू आहे हिचं? पद्मा फोन माहेरचा होता का? सांगितलं ना मी तुम्हाला. मग तू एवढी अशी पागलसारखी काऊन करून राहिली? तुझ्या बोलणं सुचून नाही राहिलं. फोन मला दे म्हटलं तर तू तिकडे जाऊन ते फोन मधलं काय डिलीट करून राहिली. चार्जिंगला लावतो म्हटलं, चार्जिंगला लावला नाही. तू तिथं टेबलवर नेऊन ठेवलाय फोन. मला मूर्ख समजते का? फोन होता कोणाचा? फोन आईचा होता. म्हणजे आईने केला होता, मी नाही केला. देवाची शपथ, आपल्या दोन्ही लेकराची शपथ, मी नाही केला फोन. आईने केला. आणि ते तिला वाटलं की कसं काय चालू आहे, थंडी पडून राहिली, कसं चालू आहे. म्हणजे तिनं केला, मी नाही केला. फक्त लेकराचं कसं काय आहे, तब्येत कशा आहे हे विचारायला केला. देवाची शपथ मी नाही केला. मग आईचा फोन होता तर एवढं कशाला लपवा लागते, खोटं बोला लागते? म्हणून तो ते डिलीट करून टाकली का कॉल हिस्ट्री? हो, मला वाटलं तुम्ही पाहसा. सॉरी मी लपवलं नाही. मी खोटी नाही बोलली. पण मला भीती वाटली. मला असं वाटलं तुम्ही परत चिडणार, परत मला म्हणून मी नाही केला फोन. मी कॉल हिस्ट्री दाखवली असती पण मी ती डिलीट केली. पण देवाची शपथ मी फोन नाही केला. आईचा चालता. मग मी हा कसा विश्वास ठेवू की फोन तुझ्या आईचाच होता? तू कॉल हिस्ट्री का डिलीट केली? शपथ कोणाची शपथ घालायला लावा. आईचाच फोन होता. मी फक्त याच्यासाठी कॉल हिस्ट्री डिलीट केली. मला वाटलं तुम्ही बोलसान म्हणून. शपथ आईचा फोन होता. ठीक आहे, मग एवढं काय आहे? आईचा फोन आला तर बोलायचं, शांततेनं सांगायचं की सगळं व्यवस्थित आहे. आई आहे ती, शेवटी काळजी असते तिले. एवढं काय लपवी खोटं बोलायला लागते, कॉल हिस्ट्री डिलीट करायला लागते? तुझ्या आईसोबत बोलायला मी तुला नाही नाही म्हटलेलं. आईसोबत बोलत जा तू, पण आईसोबतच. हा, परत फोन आला तर फक्त कॉल हिस्ट्री डिलीट करू नको. की खरंच आईचा होता की कोणाचा, मला समजलं पाहिजे. का पिंके आजी नव्हती का सुट्टी? मारे मारत आजचा काकू एक्स्ट्रा क्लास असते रविवारी. काय सांगाव माय, या मास्तर लोकांची बायका कशा राहतात, संसार करतात याच्या संगत. आता रविवारी बी शाळेत जावं लागते, ट्युशन घ्यायला लागतात. तर घरात भाजीपाला काही आणा, किराणा काही आणा. बाई मला या मास्तर लोकांची भल कशी किव येते बाई व. अहो काकू, एक्स्ट्रा क्लास काय 2 तासातच असते. झाला आता 12 वाजतापासून सुट्टीच आहे. दुपारून आणतीन ते भाजीपाला किराणा. तू काल एवढी काळजी करतो, तू वावरात नव्हती गेली का आज?
गेलती मग माय बाई, मला का सुट्टी असते का माय, मला बी एक्स्ट्रा क्लास सुरूच असते. कापसाला गेलती ना, किलोचा कापूस चालू झाला ना आता. आता एक्स्ट्राच आहे आमचं जे काय आहे ते. आता लय जाकट पडल्याशिवाय येत नाही आम्ही. पण आज लवकर आलो, जसं पराठी कापूस झाला, काल होतं आजही होतं. मग ते सकाराम भाऊ म्हणत दुसरं वावर काही फळत नाही म्हणत, काही उष्ट नका करू म्हणत, सकाळची या म्हणत. मग आलो घरी, नाही तर येईल तर म्हणलं बापा येस तू आज, नाही तर आमचा बी एक्स्ट्रा क्लास असता हो आज. हो का, मला आई आली असेल ना, मला आई होती ना तुमच्या पाठीत. हा ताई आई होती ना माय बाई, तो आई तो बाय बाई, काय 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 चीज बनेल हाय काय सगळं. आता गेली ना माय भाजीपाला केली आलती ना, आता गेली मा दारातून वावरातून या आली बाई, घरचं काही दाय केलं तू याजी आहे म्हणा माय घरचं करेली. ते वावरातून आली अशी नाही ती जेवली अशी ना, निघाली टोपलं घेऊन भाजीपाला केली, आता गेली गेली नशी ना अजून घरा लोक मी म्हणतो. हो मा बाबानं भाजीपाला आणला ना, ते तिकडल्या गावातले ते शादेव काका आहेत की नाही, त्याच्या वावरातलाच भाजीपाला आणतात ना आता इकेले माय बाबा. हो तुझा बाबा काय ऐकते, तुझा बाबा देते तू आईले पुढे काढून. हे मी नाले तर सात खाऊन पाचाची भूकच आहे हावरट, जेव्हा जीवाची काळजी करत नाही ना काही नाही. वावरात उदळ काम करते, घरी येऊन काम करते, हे करते ते करते, जरसक जीवाले जपा लागते पिंकी. तुझ्या बाबाले का आहे, भाजीपाला आणून देतात आणि झालं. मी नाले म्हणा बस इकत. नाही हो, मला आईलेच तर हरी काय माईच म्हणते आणा आणा. माझा बाबा तर नाही म्हणत, राहू दे म्हणत, लय दगदग होते. मी नाले तर वाटते माई एका रात्रीतच करोडपती भाव की काय, किती गस काम करते बाईने ना. तू बी करू लागत जाय व पिंके, जरस शिकून शिकून काय 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 लय कलेक्टर होशील काय. अव जराशी करू लागत जाय तुझ्या माईने मदत, अभ्यास रात्री कराव, दिवसा तुझी माईले मदत कराव जरास. नाही व काकू, करत असतो ना मी मदत, करतो मी मायले, धंदाही करू लागतो. आता मी आजी आली ना, त्याच्यानं मग धंदा करायचं काम नाही म्हणा, मी आजीच करते. पण तसं आता इकेले जायला मला टाइम नाही ना काकू, मला अभ्यास आहे, ट्युशन आहे. हो तुला शाळा आहे माय, बरोबर आहे. जाय बाय बाई, भूक लागली असेल ना. डबा गिबा नेलता का? नाही डबा नव्हता नेला, आज काय 2च तासासाठी गेलती ना मी, आता घरीच येणार होती, मग नेला नव्हता डबा. आता घरी गेले की जेवतो. तुम्हाला झालं का जेवण? मला झालं माय बाई, वावरातून आली आणि जेवली मी. वावरात नेहरी केलती आम्ही, नेहरी शिदोऱ्या नेलत्या, मग काय जेवलो घरी आल्यावर. चालली काकू मी, भूक लागली मला. हा जाय, तुझी माय गेली जशी घरी, नाही तर तिकडल्या टायर गेली असेल तर काय सांगा बाई मग. पिंके, इकडे चक्कर मारशील मा घराच्या अंगत, हिरव्या मिरच्या आण जवळ पाव भर, लोणचं टाकतो म्हटलं हिरव्या मिरच्याचं. तो मायले म्हणा साजऱ्या देजो म्हणा, लोणच्याले पाहिजात. बरं काकू आणतो, पाव भर ना. हो पाव भर आण, साजऱ्या आणजो निवडून, सडक्या सुटक्या नको आणू, नाही तर 2-4 फेकास लागतात, मग कमी होतात मग त्या. पाव भर आण बरोबर, आणि चांगल्या आण निवडू निवडू. आली का माय बाई, माय कोण्या सकाळचा उठला शिवण, निरा भोंग्या भोंग्या पळणं चालू आहे, निरा गोंधळ गोंधळ घातला त्या पोरानं. ये माय बाई, माय वाटलंच व मला उठला अशी, मा त्याला पाण्यातला काढाच नव्हता लागत, ते त्याला झोक्का ठेवला चालू ना की मग तो निसते अजून. माय बाई निरा गोंधळ करून राहिला, बुडे बारी आवरत नाही मली नाही, शेवटी काढलं माय त्याले. किती झोके द्यावं, लडू लडू पोरग बेदम झालं. आता पाणी पाजलं, बुडे बा बसले त्याले गाई जोड घेऊन, आता हांबा हांबा करत काय राहून नाही राहिला तो. जाय घे बरं पोराले. बरं बरं मी घेतो त्याले, टोपलं दे ठेवून आता बाजूले. कटला व मा कटला माल. हो ना, पाहुणे बोलत म्हटलं फाट्यावर जाऊन बसा म्हणलं. तर ती बी कट्टी, नाही तर त्या शाळेच्या पुढे बसले तर चालते ना, एक ताळपत्री टाका म्हटलं त्याच्यावर बसा. तर ती इकला जाते असं गावात हिंडल्यापेक्षा. आता भाजीपाला घेतात ना माय, असं जागेवर बसलं तरी घेतात ना. पाहुणे बोलले देत जाणं तसं धाडून, तूच निरा करत. कुठे गेली ती कोणा सकाळची? हो पाहुणे बा कुई जातील माय, भाजीपाला केले, भाजीपाला सळीन त्यात लोक. ते सरमच लागते ना हो मा, ते म्हणतात एक राहू दे. अरे एकानं काय होत असते का, हे नाही ते नाही ते करायलाच पाहिजे काही ना काही काही ना काही. ओ मीना, काय हो मन करना, अशी कशी भाजी वाली व तू बया भोकाची? काय झालं माय बाई, काय झालं का काय झालं? मग घरापासून आवाज देऊन राहिली तुले, अव मीना संभार हाय का व, संभार हाय का व.
बोलायला तयार नाहीत, मागं पाहिली तयार नाही, चालली मी. मी ना थांबू, संभार आहे का, संभार आहे का करत. सांग माय, अव माझा भाजीपाला सरला न, मग खरं सांगू का, मला वाटलं पोरग उठलं अशी त्या धुंदीत निघाली मी बरोबर. माझ्या नाही सांग, मी का बोलत नव्हती का. सरला नाही हाय ना, घरात हाय ना, मा टोपल्यातला सरला घरात हाय ना. संभार पाहिजे का तुले, केवढा पाहिजे, दे 5 रुपयाचा. अव मेथीचे गोळे केले, त्याच्यावरून टाकतो म्हणलं जरसा, कढीच्या भाजीवर साजरा लागते. ते संभाराची जुडी आणवती तू, ते पोरग घे ना माय बाई. हा मन कर ना. हे माय देते तुले संभारा. अव शिवम लढून राहिला म्हणते, मामाजीनं नेला त्याला गाईजवळ कोठ्यात बसेल आहेत, तर त्याला घेतो मी. जाय घे माय पोराले. संभार पाहिजे का बाई. 5 रुपयाचा संभार द्या. हे आहेत का भरताचे वांगे, भरताचे वांगे आहेत, लागे दोडके आहेत, कारले आहे, पालकही आहे बाई, पालक, मेथी, हिरवी मिरची, मुळ्या आहे, मुळा. माय बाई हो, समजाच भाजीपाला आणला वाटते. मीनाची कमाल आहे माय बाई. द्या मग असं करा, एक मुळा द्या, आता केवढाचा देते तर. 5 रुपयाचा संभार द्या, आणि लागे भरताचे वांगे द्या बरं किलो भर. मग घरी भरीत लय आवडते, मग पोराली मा नवरेली भरीत केलं की दोघही बापल्याकड संड खातात. किलो भर वांगे देऊन द्या मला भरताचे.